नमस्कार मंडळी, आज मला व्हिडिओ बनवताना इतका आनंद होतो की आज म्हणजे दसऱ्याच्या सकाळ उठून पारेगावची दरगोबा व भैरोबा यांची भेट होते व यात्रा असते त्यानिमित्त. आणि यात्रेची सुरुवात म्हटलं तर सकाळी ठीक 8 वाजता सर्व भाविक चावडीमध्ये हजर होतात आणि 8 वाजता आरती होते आणि आरती झाल्याशिवाय इतर कार्यक्रम चालू होत नाहीत. त्यानंतर आरती झाल्याबरोबर कार्यक्रम चालू होतात. हे सासनकाठ व ऊस हे असं सासनकाठ उभं केलं जातं व ठीक 4 वाजता सासनकाठ इथं नाचवण्याची परंपरा आहे. आणि आरती झाल्याबरोबर खिरीचं वाटप केलं जातं. त्याचबरोबर खीर व पेढे लाडू तर भरपूर प्रमाणात प्रसाद म्हणून वाटलं जातं. मीही प्रसादाची घेतला. आणि त्याचबरोबर मी नंतर मारुतीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलो. विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं तर या ठिकाणीच म्हणजे भैरोबाची पालखी दसऱ्याच्या आदल्या दिवशी येथे. ही आहे भैरोबाची पालखी. माणसांचं रांगेत दर्शन घेण्याची प्रथा आहे. ही दरगोबाची पालखी आहे. मीही दर्शन घेतलं आणि आलो त्यानंतर यात्रेत. या ठिकाणी पाळणे आलते. या ठिकाणी आकाश पाळणा, त्यानंतर ती कार्टून दिसली बघा. ती कार्टूनाकडे पाहताच मला त्यांनी हात केला व पिपाणी वाजवाय चालू केली. यांना बघून तर मला लहानपणाचीच आठवण आली. तुम्हाला आठवण तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मित्रमंडळी भेटले आमचे. आणि त्यानंतर हे मोटू पतलू बघायला आलो. तुम्ही बसलाय का हो या मोटू पतलूमध्ये? मी तर बसलोय बघा. लहानपणीची आठवण म्हणलं तर त्याला आम्ही फुगा म्हणत होतो, पण आता प्रथा पडल्या मोठं पतलू. आणि त्यानंतर जम्पिंग जपानमध्ये ही पोरं बघा कशी उड्या मारते. ह्या असल्या उड्या बघून मला खरंच लहानपणी आठवण आली. पण लहानपणी माझ्याकडे पैसे नसायचे हो. सांगायचं झालं तर घरातले 20 रुपये द्यायचे, पण 20 रुपये यात्रा आमची भरपूर निघून जायची. आत्ता पोराशनी 200 रुपये दिलं तरी पोहत नाही. आणि फॅन माझा हात करतो. त्यानंतर आम्ही आलो कुस्तीच्या मैदानावर. विशेष म्हणजे सांगायचं जर झालं तर हे मैदान यात्रा कमिटीकडे पैसे नसल्यामुळे कॅन्सल झालं मैदान. पण काही गावातल्या दानशूर व्यक्तींनी व श्री गणेश मंडळाने पुढाकार घेऊन व सुरेश नाना साळुंके यांच्या प्रयत्नातून मैदान संपन्न झालेलं आहे आमचं. आणि तुम्हाला जर सांगायचं झालं या मैदानासाठी श्री गणेश मंडळानं भरपूर मोठं सहकार्य केलेलं आहे. आणि श्री गणेश मंडळाचं तुम्हाला इतिहास जर सांगायचं झाला तर आत्ताच श्री गणेशाचं आगमन झालं. कंटिन्यू 11 दिवस महाप्रसाद घालणारं एकमेव महाराष्ट्रातलं मंडळ म्हणजे श्री गणेश मंडळ पाऱ्याचा राजा यांनी लय मोठं काम केलेलं आहे. 11 दिवस प्रसाद घालायचा जोक नव्ह, पूर्ण गावाला प्रसाद होता मंडळी. मंडळ तसं दानशूर आहे आणि मंडळाचं कामही चांगलं आहे. मनापासून सर्व गावच्या दानशूर व्यक्तींचं, स्पेशल कुस्त्या लावणाऱ्यांचं मी मनापासून संतोष सरगर आपल्या सर्वांचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि कुणाच जर माझ्याकडून चुकून नाव घेण्यास राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. असं सहकार्य करा. पुढच्या वर्षी ह्याच्याहीपेक्षा भारीत आपण मैदान भरवू कुस्त्याचं. हे मैदान 1 तासात मैदान भरवलेलं आहे. हे मैदान भरवण्याचं कारण म्हणजे गावात खंड पडू नये म्हणताना आम्ही मैदान भरवलं. आणि आजची 1 लाखाची कुस्ती आदरणीय डॉक्टर
अजितदादा सुरवशी यांच्यातर्फे 1,00,000 रुपये इनामी कुस्ती लागलेली आहे. आणि त्यानंतर मैदान झाल्यावर आम्ही आलो दर्शन घेण्यासाठी दरगोबा भैरोबा पालखीचं व सासनकाठीचं चावडीमध्ये. आणि विशेष म्हणजे तर नित्यनेमाने संध्याकाळी 6 वाजता आरती होती आणि आरती झाली का भैरोबा व दरगोबा पालखी मंदिराकडे जाण्यासाठी मार्गस्थ होतात. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं जर झालं, या ठिकाणी भंडारा खोबरं उधळण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहेच आणि ती गावकऱ्यांनी लागू ठेवलेलीच आहे. हा आनंद माझ्या म्हणजे तुम्हाला जर इथं जर पाण्यात आला तर स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. असला आनंद मिळणं म्हणजे वर्षातून एकदाचा हा आनंद मिळतो आम्हाला. हा आनंद घेण्यासाठी फक्त पारेमध्येच यावं लागतं. ह्यो बघा भया कसा उड्या मारतो या. त्याचबरोबर पालखी निघण्याची सुरुवात झालेली आहे मार्गस्थ. दरगोबा भैरोबा 100% तुमच्या आशीर्वादाने. आणि ह्या ठिकाणी म्हणजेच मारुतीची मंदिर, इथं गावातली शेवटची आरती होती. या ठिकाणी शेवटची आरती मारुतीच्या मंदिरात होते. आरती होत जातात, पालखी थांबत जाते, पण शेवटची आरती झाल्यानंतर त्यानंतर लगेच पालखी मार्गस्थ होण्याची सुरुवात होते. अशी जर यात्रा तुम्ही बघितली असेल, ही आहे पारेगावची यात्रा. कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही काय काय खरेदी केलं हेही सांगा आम्हाला कमेंटमध्ये. पालखी मंदिराकडे निघण्याची सुरुवात झालेली आहे सासनकाठून. आणि त्यानंतर हे स्टँड आहे आमचं पारेगावचं. या ठिकाणी भेट होती दरगोबा भैरोबाची आणि दरगोबाची व भैरोबाची मंदिराकडे जाण्याची पालखीची सुरुवात होते. आणि या ठिकाणी पालखी आता गेलेली आहे मंदिरांकडे. आमच्या पारेगावची यात्रा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला केलं नसेल लाईक करा, फॉलो करा, लाईक करा.